तर मुलांनो, कालच्या तासापर्यंत आपण स्क्विरल केज मोटरचे कॅरेक्टर गुणधर्म बघितलं होतं आणि त्याचे ऍप्लिकेशन बघितलं होतं. आज आपल्याला स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे कॅरेक्टर बघायचे आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे काय वैशिष्ट्य आहेत. म्हणजे पहिला आहे स्पीड ऑफ मोटर इज कॉन्स्टंट. स्पीड ऑफ मोटर कॉन्स्टंट. दुसरा गुणधर्म आहे हाय लोड कॅपॅसिटी. हाय लोड कॅपॅसिटी. तिसरा गुणधर्म आहे लो इफिशियन्सी. चौथा गुणधर्म आहे हाय स्टार्टिंग टॉर्क. पाचवा गुणधर्म आहे रिपेअर अँड मेंटेनन्स. कॉस्ट जे आहे मेंटेनन्स कॉस्ट याची जास्त आहे, हाय. आणि सहावा कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. पहिल्या मोटरच्या विरुद्ध आहेत बघा सगळे. स्क्विरल केज मोटरचे जे वैशिष्ट्य होते त्यापेक्षा थोडं विरुद्ध आहेत सगळे जास्त मॅक्झिमम. याच्यामध्ये स्पीड ऑफ मोटर इज कॉन्स्टंट. या मोटरची स्पीड कॉन्स्टंट असते. आपण तिकडल्या मोटरची थोडी स्पीड व्हॅरिएबल आहे. लोड वाढला की त्या मोटरची स्पीड कमी होते. पण या मोटरचं काय स्पीड कॉन्स्टंट आहे. तुम्ही लोड 100 ठेवला, 150 200 केला किंवा या कॅपॅसिटा पुरता केला तरी याची स्पीड कमी होत नाही किंवा लोड कमी केल्यावर वाढत नाही. कसं आहे वैशिष्ट्याचं? स्पीड ऑफ दिस मोटर इज कॉन्स्टंट. दुसरं वैशिष्ट्याचं आहे हाय लोड कॅपॅसिटी. तुम्हाला सांगितलंय या किती एचपीच्या मोटर आहेत? 15 एचपीच्या पुढच्या मोटर आहेत ह्या. हाय लोडच्या मोटर आहेत ह्या. हाय लोड कॅपॅसिटी आहे यांची 50 एचपी 200 एचपी 500 एचपी अशा मोटर आहेत ह्या. आणि स्क्विरल केज कशी होती? फक्त 15 एचपी पर्यंत. लो लोड कॅपॅसिटी. ओव्हरलोड आहे ते पण लोड कसं आहे? लो लोड होतं. हिचं कसं आहे? हाय लोड कॅपॅसिटीच्या मोटर आहेत ह्या. दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आहे लो इफिशियन्सी. कार्यक्षमता कमी आहे. त्याची कार्यक्षमता कशी होती? जास्त होती. या मोटरची कार्यक्षमता कमी आहे. लो इफिशियन्सी व्हायचं. आणि चौथं हाय स्टार्टिंग टॉर्क. स्टार्टिंग टॉर्क कसं आहे? जास्त आहे कारण दोन्ही वाइंडिंगला सप्लाय मिळतो ऍट ए टाइम म्हणून याचा स्टार्टिंग टॉर्क हाय आहे. स्क्विरल केजचा स्टार्टिंग टॉर्क कसा होता? लो स्टार्टिंग टॉर्क होता. त्याच्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज हाय आहे. स्क्विरल केज मोटरचा कमी होत असतात कॉस्ट म्हणजे दुरुस्ती आणि देखभाल खर्च जास्त आहे. या मोटरचा दुरुस्ती खर्च वाइंडिंग जळाले की स्टार्टिंग वाइंडिंग रोटर वाइंडिंग पण जळते, रनिंग वाइंडिंग पण जळते. त्याच्यामुळे खर्च जास्त लागतो. दोन्ही वाइंडिंग भरावे लागतात. ब्रशेस खराब होतात. कधी कधी त्याची ते स्लिप रिंग खराब होतात. रेजिस्टन्स रिओस्टेट खराब होतं. म्हणून ह्याचं काय रिपेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज हाय, जास्त आहे. आणि कन्स्ट्रक्शन थोडा अवघड आहे. कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शन आहे. त्याचं सिंपल होतं कन्स्ट्रक्शन. तर अशा प्रकारचे हे 6 याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्य आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले टू राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणले की हे 6 याचे. स्पीड कॉन्स्टंट, हाय लोड कॅपॅसिटी,
low efficiency, high starting torque, repair and maintenance cost is high, and construction is complicated. अवघड म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारचे हे कन्स्ट्रक्शन चे कॅरेक्टर आहेत. आता या मोटरचा उपयोग कुठं कुठं केला जातो हे आपण बघू. ऍप्लिकेशन कालचा आठवतंय का? कालच्या मोटरचा उपयोग कुठं कुठं होता? पुन्हा कुणाला आठवतंय सांगा बघू. वॉटर पंप, ट्यूबवेल, ग्राइंडर मशीन, लेथ मशीन, लॉन्ड्री वॉशिंग मशीन अशा विविध ठिकाणी आपल्याला त्या स्क्विरल केज मोटरचा उपयोग होता. या मोटरचा कुठं आहे आपण बघूया. ऍप्लिकेशन म्हणायचा. ऍप्लिकेशन ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. लिफ्ट्स, लिफ्ट मध्ये करतात. दुसरं स्मोक एक्झॉस्ट. स्मोक एक्झॉस्ट सांगतो मी तुम्हाला काय ते. कॉम्प्रेसर मध्ये पण हे पण मोटर असते. प्रिंटिंग प्रेस मध्ये, ETC वेगवेगळ्या मशीन इन इंडस्ट्रीमध्ये डिफरंट मशीन्स. तर या मोटरचा उपयोग जे स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे याचा उपयोग लिफ्ट मध्ये करतात. लिफ्ट मध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. मुंबई पुण्याला मेट्रो सिटी मध्ये 40 मजली बिल्डिंग, 80 मजली बिल्डिंग असं असते. त्यामध्ये पायऱ्या चढून जाणं शक्य नसतं. म्हातारे वयोवृद्ध माणसं असतात किंवा आपल्याला पण जमत नाही, वेळ लागतो, एनर्जी जास्त खर्च होते. म्हणून त्या बिल्डिंगला लिफ्ट असतात किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे लिफ्ट असतात. आपण गेल्या वर्षी कोल्हापूरला गेल्यानंतर ते क्रेन होतं, लिफ्ट क्रेन. मोठ्या मोठ्या मोटर्स या ठिकाणाहून त्या ठिकाणी मोठे मोठे जे ट्रान्सफॉर्म उचलायचे या ठिकाणाहून त्या ठिकाणी न्यायचे. दॅट इज कॉल्ड ॲज लिफ्ट. नुसते माणसंच होण्याचं लिफ्ट नाहीये, क्रेन असतात. क्रेन त्या लिफ्ट म्हणतो आपण. मोठी एखादी वस्तू उचलायची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची. त्या सगळ्या मोटरसाठी अशा प्रकार, त्या सगळ्या मशीनसाठी अशा लिफ्ट त्याला म्हणतो आपण. लिफ्ट, क्रेन्स, त्यासाठी या प्रकारची स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतात इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर स्मोक एक्झॉस्टर, ज्या ठिकाणी असा मोठ्या प्रमाणात धूर वायू तयार होत असतो, तो वायू बाहेर फेकण्यासाठी या मोटर वापरल्या जातात. मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतो, गॅस स्मोक तयार होतो. तो स्मोक आपल्याला बाहेर फेकायचा असतो. त्यासाठी या मोटर वापरल्या जातात. कॉम्प्रेसर पंपच्या दुकानात छोटा असतं किंवा काही ठिकाणी हवा मोठ्या प्रमाणात तयार करावी लागते, त्याला आपण कॉम्प्रेसर म्हणतो. त्या पण आपल्या गावामध्ये इंजिनवरती फिरतात. पण मोठ्या कारखान्यामध्ये कॉम्प्रेसर जे असतात, हवा तयार करणारे जे असतात यंत्र, त्यासाठी जी मोटर लागते ती मोटर आपली कोणती असते? स्लिप रिंग इंडक्शन मोटर असते कॉम्प्रेसर मध्ये. प्रिंटिंग प्रेस, मोठ्या मोठ्या छपाई कारखाने असतात. पेपर छपाई असेल, आणखी काय असेल, पेपर आपण लोकमत, एकमत जे छपाई बघतो, त्या छपाईच्या मोठ्या मोठ्या अशा मशीन असतात. एका वेळी असे असंख्य पेपर बाहेर पडतात प्रिंट होऊन पेपर शेड झाल्यावर. तर त्यासाठी जी मशीन असते, प्रिंटिंगच्या मशीन फिरवण्याची जी मशीन असते, तिचे जे मोटर असते, ती मोटर कोणती असते? स्लिप रिंग इंडक्शन मोटर असते. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या मशीनमध्ये, वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ मशीन मध्ये तुम्हाला हे स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरले. पाण्यासाठी वापरलं काही नाही, ग्राइंडिंग मशीन साठी वापरले का, ट्यूबवेल साठी वापरले का, त्या सगळ्या कुठल्या होत्या? स्क्विरल केज होत्या. ही कुठे आहे? स्मोक एक्झॉस्टर, कॉम्प्रेसर, प्रिंटिंग प्रेस, लिफ्ट्स, क्रेन्स इत्यादी मध्ये या मोटर मोठ्या लोड कॅपॅसिटी, हाय कॅपॅसिटी लोड साठी या मोटर इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात. हे काय झाले? त्याचे उपयोग झाले. कोणत्या मोटरचे? स्लिप रिंग मोटरचे. लक्षात ठेवा सगळे. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. ह्या ज्या स्क्विरल केज मोटर आहेत किंवा स्लिप रिंग ज्या मोटर आहेत त्याला आपण इंडक्शन मोटर म्हणलेले आहे. या इंडक्शन मोटरची
स्पीड आपल्याला कमी किंवा जास्त करायची असते. त्याला काय म्हणायचं? मग त्याला स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर म्हणायचं. काय म्हणायचं? स्पीड कंट्रोल. आपल्या घरामधला फॅन असतो, आपण त्या रेग्युलेटरद्वारे कमी जास्त करतो बघा, स्पीड कंट्रोल करत असतो, ते कंट्रोलर आहे. तसं आपल्याला या इंडक्शन मोटरमध्ये जे दोन प्रकार आहेत, स्क्विरल केज इंडक्शन अँड स्लिप रिंग इंडक्शन, या मोटरच्या जर तुम्हाला गतीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या पद्धतीचे दोन भाग आहेत. एक पहिला भाग आहे रोटरद्वारे स्पीड कंट्रोल करणे, रोटर साइडद्वारे. रोटरमध्ये रेजिस्टन्स तुम्ही रोटरला काही सप्लाय कमी द्या, जास्त द्या, रोटरला काहीतरी कंट्रोल करा. रोटरद्वारे, रोटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणे. आणि दुसरा भाग आहे स्टेटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणे. स्पीड कंट्रोल करण्याच्या दोन पद्धती आहेत मेन. व्हेरियस मेथड ऑफ स्पीड कंट्रोल फ्रॉम स्टेटर साइड अँड व्हेरियस मेथड फॉर स्पीड कंट्रोल टू रोटर साइड. स्टेटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणे आणि रोटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणे. स्पीड कंट्रोल करण्याचे मुख्य दोन हे विभाग आहेत, दोन प्रकार म्हणा वाटल्यास आपल्याला, रोटर साइडद्वारे आणि स्टेटर साइडद्वारे. तर सुरुवातीला आपण काय करू? स्पीड कंट्रोल कशाने करायचं? स्टेटर साइडद्वारे कोणते आहेत बघू आपण. स्पीड कंट्रोल, स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर आहे. ह्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. स्टेटर साइडद्वारे, व्हेरियस स्पीड कंट्रोल फॉर स्टेटर साइड, STATOR, स्टेटर साइड. आणि दुसरा आहे व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या पद्धती, व्हेरियस स्पीड, स्पीड कंट्रोल फॉर रोटर साइड. म्हणजे दोन पद्धतीने स्पीड कंट्रोल आहे. स्टेटर साइड कडून स्पीड कंट्रोल करता येते किंवा रोटरद्वारे स्पीड कंट्रोल करता येते आपल्याला. तर आपण सुरुवातीला कोणत्या बघू? स्टेटर साइडद्वारे कोणत्या आहेत स्पीड कंट्रोल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. कळलं तुम्हाला? दोन मुख्य भाग आहेत मोटरमध्ये, एक स्टेटर आहे, एक रोटर आहे. स्टेटर वरून ही स्पीड कंट्रोल करता येते आणि ही रोटर वरून ही स्पीड कंट्रोल करता येते. तर स्टेटर वरून स्पीड कंट्रोल करण्याच्या किती पद्धती आहेत हे तुम्हाला सांगतो मी. पहिली पद्धत आहे, त्याच्यामध्ये आपण छोटं घेऊ, एक हे मोठं आहे. स्टेटर साइड बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज, बाय CHANNING, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज, VOLTAG. दुसरी आहे बाय चेंजिंग अप्लाइड फ्रिक्वेन्सी, अप्लाइड फ्रिक्वेन्सी. आणि तिसरी पद्धत आहे बाय चेंजिंग नंबर ऑफ पोल्स. तर या तीन पद्धती आहेत. स्टेटर साइड करून स्पीड कंट्रोल करण्याच्या या लाल पेनने लिहिलेल्या तीन पद्धती आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं, इंडक्शन मोटरच्या स्पीड कंट्रोल करण्याच्या मुख्य दोन भाग आहेत, त्यातले कोणता? स्टेटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणं एक भाग आणि रोटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करणं दुसरा भाग. आपलं काय चालू आहे? व्हेरियस स्पीड कंट्रोल फॉर स्टेटर साइड. स्टेटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करण्याच्या तीन पद्धती आहेत. कोणती? पहिली पद्धत आहे बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज
आपण जे स्टेटरला व्होल्टेज देतो हे व्होल्टेज कमी किंवा जास्त केल्यानंतर आपल्या मोटरची स्पीड कमी किंवा जास्त होते. ते कसं होते तुम्हाला सांगतो मी नंतर. पहिली पद्धत आहे कोणती? बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज. व्होल्टेज चेंज केलं स्पीड चेंज होते, पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे बाय चेंजिंग अप्लाइड फ्रिक्वेन्सी. आपल्या जे सप्लाय आहे, जे करंट आणि व्होल्टेज आपण सप्लाय म्हणतो, या सप्लायला एक फ्रिक्वेन्सी आहे. आपल्या इंडियामध्ये तयार होणारा जो सप्लाय आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे मित्रांनो? 50 हर्ट्झ आहे. 50 हर्ट्झ म्हणतात, सगळ्यांना माहित आहे. HZ. अमेरिकेची 6 हर्ट्झ. पाकिस्तान, पंजाब सॉरी म्हणतो, पाकिस्तान जे आहे, नेपाळ आहे, जवळचे जे बांगलादेश आहे, सगळ्याचे 50 हर्ट्झ आहे. कारण तिकडचा सप्लाय बंद झाला की आपला सप्लाय तिकडे चालला पाहिजे किंवा त्यांचा आपल्याकडे चालला पाहिजे. फ्रिक्वेन्सी चेंज चलत नाही आपल्याला. म्हणून हे फ्रिक्वेन्सी जर चेंज केली तरी सुद्धा मोटरची गती कमी किंवा जास्त करता येते. चेंजिंग अप्लाइड फ्रिक्वेन्सी. आपण जो सप्लाय अप्लाय करतो, देतो, त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी जर चेंज करता आली किंवा केली तर मोटरची गती कमी जास्त करता येते. ही दुसरी पद्धत आहे. तिसरी पद्धत आहे चेंजिंग नंबर ऑफ पोल. मोटरमध्ये वाइंडिंगचे पोल असतात. 4 पोलची मोटर म्हणतो आपण, 2 पोलची मोटर, 6 पोलची मोटर, 8 पोलची मोटर. समंकामध्ये मोटरचे पोल असतात आणि या पोलच्या संख्येवरती मोटरची गती अवलंबून असते. जसं जसं मोटरचे पोल कमी होतील तसं तसं मोटरचा वेग जास्त होतो. 2 पोलची मोटर, 1 पोलची नसते बरं का मोटर. 2 पोलची मोटर सगळ्यात जास्त वेगाने फिरते. 4 पोलची मोटर पुन्हा कमी, 6 पोलची मोटर पुन्हा कमी, 8 पोलची पुन्हा कमी. म्हणजे मोटर हे वेग कशावर अवलंबून आहे? पोलवरती अवलंबून आहे. आणि पोल हे कुठं करायचे असतात? वाइंडिंग कनेक्शनद्वारे करायचे असतात. पोल दिसतात काय? स्टेटर पोल दिसत नाही. चुंबकीय रेषेचा समूह म्हणजे पोल म्हणतो आपण. तर ते पोल बदलून आपल्याला स्पीड कमी जास्त करता येते. तुम्हाला कळतं? इंडक्शन मोटरच्या स्टेटर साइडद्वारे स्पीड कमी जास्त करण्याच्या 3 पद्धती आहेत. Various speed control for stator side, there are following 3 methods. One is by changing the applied voltage. When to change the voltage, to increase the voltage, that time to increase the speed. First method. Second method, by changing the applied frequency. To change the applied frequency, to change the motor of speed of motor. And third, changing number of poles. To changing the stator number of poles, to change the speed. To decrease the number of poles, to increase the speed of motor. To increase the number of poles in motor, to decrease the speed of motor. तर अशा प्रकारे या स्टेटर साइडद्वारे स्पीड कंट्रोल करण्याच्या 3 पद्धती आहेत. आता आपल्याला पहिली पद्धत आपण बघूया. कोणती आहे? बाय चेंजिंग द अप्लाइड व्होल्टेज.